मी तुम्हाला पॅटीस दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य आहे हा उकडलेला बटाटा, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हळद, त्या फोडणी झालं तेल आणि मीठ. आता आपण बटाटा फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेले बारीक करून. मिरची खूप तिखट आहे, बारीक हिरवी. त्याच्यात हा बटाटा घालायचा असाच कुच करून बारीक, म्हणजे तो ब्रेडला लागला जातो. आणि हे चवीपुरतं मीठ घातलंय. आता हे छान हलवून घ्यायचं. आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि हे एकजूट करून घ्यायचं. असा हा आपला बटाटा परतून झालेला आहे. आता आपण पॅटीससाठी जे लागणारं पीठ आहे डाळीचं ते भिजवायचं आहे. हे असं डाळीचे पीठ घेतलेलं आहे आणि हे चवीपुरतं मीठ. याच्यात आपण आता पाणी घालणार आहे. या पिठात आपण थोडीशी हळद पण घातलेली आहे. हे चांगलं असं हलवून घ्यायचं. असं पॅटीससाठी हे ब्रेडला बटाटा लावून घेतला आहे आपण. आणि हे डाळीचे पीठ भिजून घेतलं. आता हे याच्यात घालायचं आहे. तेल चांगलं तापवून घेतलं आपण मस्त. छान अशी मिरची तळून घ्यायची त्याच्यासाठी आणि वरनं मीठ टाकायचं. आपलं हे असं पॅटीस तयार झालेलं आहे. मिरची तळून घ्यायची आणि मस्तपैकी खायचं. तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता, पुदिन्याची चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पण करून कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.